चला नमस्कार सर्वांना, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या लाडक्या चॅनलवर. त्याचं नाव आहे करिअर मित्रा आणि मी आशुतोष परत एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनलवर. बघा, आपण काही दिवसापासून एक महत्वाची भूमिका इथे बजावतोय. एक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका या पदाबाबतची लवकरच भरती येणार आहे. जवळपास 4000 प्लस पदं याच्यामध्ये असणार आहेत आणि या पदाबाबतची ज्या शंका निशंका तुमच्या मनामध्ये आहेत त्या प्रत्येक शंकेचं उत्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असतो. आणि तुम्हाला या भरतीमध्ये कशा पद्धतीने तुमचा अभ्यास असायला पाहिजे, कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असायला पाहिजे, त्यामध्ये मी तुम्हाला गाईड करत असतो. बघा, चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत बेल आयकॉन असतंय ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्वाची अपडेट्स असेल ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. बघा, सुरुवात करूया. सर्वात महत्वाचा प्रश्न आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की सर, आम्ही पात्र आहोत, ग्रॅज्युएशन झालं आहे, आम्हाला तयारीही करायची आहे आणि 100% अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल हे पदाला गवसणी घालायचीच आहे, पण आम्हाला MSCIT प्रमाणपत्र लागेलच का, ते बंधनकारक आहेच का? तर याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा, चला सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी आपल्या या भरतीचा, या जाहिरातीचा थोडासा आढावा घेऊ. जाहिरात अजून आलेली नाहीये. अपेक्षित पदं आपल्याला आहे, जवळपास 4000 प्लस पदं अपेक्षित आहे आणि 4000 प्लस पदं आपल्याला मिळू शकतात. मला अशी एक खात्री आहे मैत्रिणींनो. आणि या 4000 पदांमध्ये तुमची जागा फक्त त्या एकाच पदावर असणार आहे आणि ती एक जागा आपल्याला मिळवायची आहे. बघा, वेळ आपल्या जवळ जवळपास 1.5 ते 2 महिने वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. 1.5 ते 2 महिन्याचा वेळ आपल्या जवळ इथे आहे आणि या 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपली 100% तयारी इथे कंप्लीट होणार आहे. पात्रता आपल्याला माहिती आहे, पदवीधर महिला असेल जी कोणत्याही क्षेत्रातनं, कोणत्याही शाखेतनं ग्रॅज्युएट असेल तर ती प्रत्येक महिला, ती प्रत्येक ताई, ती प्रत्येक मुलगी इथे अर्ज करू शकते. त्यानंतर जर तुम्हाला डिपार्टमेंटल जागा हवी असेल तर तुम्ही विद्यमान सेविका म्हणजे अंगणवाडी सेविका तिथे असायला हवा, तर तुम्ही या पदाला गवसणी घालू शकता, तर तुम्हाला हे पद मिळू शकतं. तिथेही तुमची परीक्षा होत असते. बघा, 4000 जागा आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला MSCIT कंपल्सरी लागेल का? सर्वात मोठा प्रश्न आहे आणि वारंवार या प्रश्नावर उत्तर मागतायत विद्यार्थी. वारंवार मला हे प्रश्न येत असतात, म्हणून आजचा हा महत्वाचा टॉपिक तुमच्यासाठी आहे की याबाबत नेमकी स्पष्ट भूमिका काय, याबाबत नेमकं जे कोड आहे ते कोड नेमकं काय आहे ते आज आपण बघणार आहोत. बघा, जर तुम्हाला 2003चा शासन निर्णय माहिती असेल, 2003चा एक शासन निर्णय होता की ज्यामध्ये सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत किंवा गव्हर्नमेंट नोकरीसाठी जर समजा काही एक्झाम्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र म्हणजे संगणक अर्हता प्रमाणपत्र हे सादर करण्यासाठी त्यांनी त्या एक GR मध्ये 2 वर्षाचा कालावधी निवडीपासून दिलेला आहे. 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला इथे दिलेला आहे आणि यामध्ये 2 वर्षाचा कालावधी असा मिळतो की तुमचं सिलेक्शन होतं, सिलेक्शन झाल्याच्या नंतर ते 2 वर्षांमध्ये तुम्हाला एनी हाव ती कंपल्सरी ते कव्हर करून द्यावं लागतंय तिथे. आणि त्यामध्ये तुम्ही जर नाही कंपल्सरी करून दिलं, जर तुम्ही ते प्रमाणपत्र सादर नाही केलं तर तुमची जी प्रमोशन आहे, जे तुमचं इन्क्रीमेंट आहे, त्या गोष्टी तिथे थांबत असतात. ओके, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं इथे डॉक्युमेंट्स आहे, खूप महत्वाचं प्रमाणपत्र तुमच्या सर्वांसाठी आहे. ओके, तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही जर सरळ सेवेतनं ही भरती देत असाल, जर सरळ सेवेमधनं जर देत असाल तर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी इथे लागतो. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नाहीये की तुमच्याकडे ऑनलाईन अर्ज भरताना हे प्रमाणपत्र असायलाच हवं म्हणून, पण कंपल्सरी नाही याचा अर्थ असा आहे का की आपल्याला हे प्रमाणपत्र द्यायचंच नाहीये, की MSCIT लागतच नाहीये? नाही मैत्रिणींनो, हे प्रमाणपत्र कंपल्सरी लागतच, पण केव्हा? तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना हे प्रमाणपत्र लागत नाही. तुम्ही रुजू झालात, तुमची निवड झाली की त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागतं. मग त्यावेळेला आपली गडबड होते. त्यावेळेला आपली गडबड होऊ नये म्हणून माझा एक सल्ला तुम्हाला वारंवार असतो,
लास्ट व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही आताच हे प्रमाणपत्र काढा, आताच MSCIT चा क्लास जॉईन करा. MSCIT जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुमचं प्रमाणपत्र तुमच्या हातात येईल आणि नंतरचं जे बर्डन असेल ना, नोकरी जाईल का, नोकरी टिकेल का, मला हे चौकशीला सामोरे जावं लागेल का, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाचायचं असेल तर आजच MSCIT चं प्रमाणपत्र काढा. कारण MSCIT चं प्रमाणपत्र, संगणक अहर्तेचं प्रमाणपत्र, सध्याचं युग तुम्ही बघताय की हे युग आहे पूर्णपणे एआयचं. आणि या एआयच्या युगामध्ये जर आपल्याला काय बोलतात ना, मागे पडायचं नसेल तर तुम्हाला हे संगणक ज्ञान असायलाच हवं तुमच्याकडे. आणि यासाठीच हे प्रमाणपत्र खूप महत्वाचं ठरतं. याच परीक्षा नाही तर येणाऱ्या भरपूर परीक्षा आहेत ज्या ऑलरेडी काही भरत्या आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्येही MSCIT प्रमाणपत्र हे कंपल्सरीच केलेलं आहे. संगणक अहर्ता तुम्हाला आता हवीच आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीसाठी जा तर त्या ठिकाणी तुम्हाला MSCIT हे कंपल्सरी मागतं. संगणक अहर्ता तुमची कंपल्सरी विचारली जाते मैत्रिणींनो. त्यामुळे खूप महत्वाचं इथे आहे. बघा, आता हे झालं सरळ सेवेचं की तुम्ही नियुक्तीनंतर 2 वर्षात तुम्ही सादर करू शकता. आता खाते अंतर्गत ज्या आहे म्हणजे डिपार्टमेंटल अंतर्गत जी परीक्षा होते, तर त्या परीक्षेचं कसं बरं, त्या परीक्षेचं कसं, आता त्या परीक्षेचं असं आहे की 10 ऑक्टोबरच्या ज्या शासन निर्णय होता बघा, 10 ऑक्टोबरचा एक शासन निर्णय आपल्याला बघायला मिळाला होता इथे. तर त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं होतं की संगणक अहर्ता ही जी उत्तीर्ण होत, संगणक अहर्ता जी परीक्षा आहे, जी पात्रता आहे, जी अर्हता आहे, ही तुम्हाला तुमच्या जी परीक्षा आहे, जी परीक्षा तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा झालेली आहे, ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाची मुदत इथे मिळते. रुजू झाल्यापासून तुम्हाला 2 वर्षाच्या आत, रुजू झाल्यापासून 2 वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र द्यावं लागतं. म्हणजे जी तुमची एक्झाम होते ना, डिपार्टमेंटल एक्झाम, त्या डिपार्टमेंटल एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला 2 वर्ष तिथे मिळत असतात. 2 वर्ष तुम्हाला तिथे मिळत असतात. आता या एक्झामला आय थिंक थोडा वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जर डिपार्टमेंट मध्ये असाल, मला काही अंगणवाडी सेविका असतील, काही डिपार्टमेंट्स मध्ये काही लोक जॉईन आहेत, काही ताई माझ्या जॉईंट्स आहेत आणि त्यांचेही प्रश्न आहेत, तर त्यांनाही ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते आताच इथे जे प्रमाणपत्र आहे ते नक्की काढून घ्या. ओके, बघा, हा जर तुम्हाला काढलं, तुम्ही सर्वांनी स्क्रीनशॉट घेतला. ओके, चला पुढचा पॉइंट असा आहे, पुढचा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला. किती वेळ आहे तुमच्याकडे किती वेळ आहे? ग्रेस पिरियड आहे तुमचा 2 वर्ष तुम्हाला वेळ भेटतो. 2 वर्ष सध्या गरज नाहीये. ओके, सध्या गरज नाहीये. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेला तुम्हाला आवश्यकता नाहीये, त्यावेळेला तुम्हाला गरज लागत नाहीये. त्यानंतर तुम्हाला परीक्षा झाल्याच्या नंतर अंतिम निवड जेव्हा होते, त्या अंतिम निवडीपासून 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला इथे मिळत असतो. 2 वर्षाचा कालावधी तुमच्याकडे आहे. त्या 2 वर्षाच्या कालावधीसाठी वाट बघू नका. आजच MSCIT जॉईन करा, आजच प्रमाणपत्र काढा, आजच तुमचे जे आहे ते डॉक्युमेंटेशन पूर्ण करा, आजच फी भरा, ते क्लास जॉईन करा. त्यांचे जास्त महागही क्लास नाही. आय थिंक मुलींसाठी MSCIT काही ठिकाणी फ्री पण आहे. त्यांची एक योजना असते, त्या योजनेअंतर्गत अंतर्गत MSCIT ही मोफत होते काही वेळेस. त्याच्याबद्दल माहिती घ्या. जवळचं जे MSCIT केंद्र असेल, जे तुमच्याकडे क्लासेस असतील MSCIT चे, ते जॉईन करा, त्याच्या जाऊन इन्फॉर्मेशन तिथे घ्या. ओके, हे 2 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे प्रमाणपत्र सादर करावं लागत असतंय बघा. ओके, बघा, हे आता हा खास सल्ला काय आहे तुमच्यासाठी खास सल्ला काय आहे? भविष्यातील तुमचा ताण कमी करायचा. निवडीनंतरचं जे दडपण येतंय ना, निवडीनंतरचं झाला, पोस्ट मिळाली, पोस्ट आपल्याला माहिती, एवढ्या मेहनतीने पोस्ट आपण मिळवतो, त्या सगळी मेहनत आपल्याकडे केलेली असते आपण, आणि ही मेहनतीवर पाणी फिरू नये. एका क्षुल्लक चुकीमुळे, एका छोट्याशा चुकीमुळे जर मेहनतीवर पाणी फिरत असेल तर ते आपण कुठेही तिथे ते आपल्याला परवडणार नाहीये.
ओके. नंतर बघा AI आहे. सध्या इंटरनेटच्या युगात आपल्याला संगणक ज्ञान खूप महत्वाचं आहे. केवळ परीक्षेसाठी नाही तर तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्ससाठी, सेल्फ प्रोग्रेससाठी सुद्धा हे MSCIT खूप महत्वाचं आहे. हे संगणक प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, क्लिअर. नंतर इतर स्पर्धा परीक्षांसाठीही हे प्रमाणपत्र खूप 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 म्हणजे खूप उपयोगी असतं. खूप त्याच्यामध्ये काय बोलतात ना, काही मुलं असे आहेत की ज्यांच्याकडे बघा MPSC ची क्लर्कची परीक्षा होते. MPSC ची क्लर्कची परीक्षा होते. तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना जेव्हा प्रीचा तुम्ही फॉर्म भरता, प्री एक्झाम असते, प्री मेन्स 2 असतात बघा. प्रीचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असता तर त्यावेळेला तुम्हाला टायपिंग हे लागत नाही. टायपिंग हे लागत नाही जेव्हा तुम्ही प्रीचा फॉर्म भरता. पण ज्या वेळेला तुम्ही प्री पास करतात एकदम मेहनत लावून, मन लावून, काय दिवस रात्र करून तुम्ही ही प्री परीक्षा, पूर्व परीक्षा पास करता. नंतर तुम्ही जाता मेन्सला. मेन्स म्हणजे तुमची मुख्य परीक्षा. मेन्सला जातात. मग मेन्सच्या वेळेला काय होतं, तर फॉर्म भरताना तुम्हाला लागतं तिथे टायपिंग सर्टिफिकेट. मग अशा वेळेला काय होतंय, बरेचसे विद्यार्थी नापास होतात. बरेचसे विद्यार्थी तर फेल होतात की त्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि ते टायपिंग प्रमाणपत्र मिळत नाही. टायपिंग प्रमाणपत्र मिळत नाही आणि आपण त्या ठिकाणी आपलं पूर्व परीक्षा पास जरी झालेलं असेल तरी मेन्सला बसू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, मग हातात आलेली संधी जी आहे ना, ती संधी आपली हुकते. आणि याच कारणामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो, MSCIT काढून घ्या सोबत. जर तुम्हाला वेळ असेल ना तर टायपिंग ही त्या MSCIT सोबतच काढा. टायपिंग सर्टिफिकेट ही MSCIT सोबतच काढा जर तुम्हाला पुरत असेल तर. ओके, कारण टायपिंग सर्टिफिकेट ही खूप महत्वाचं आहे. टायपिंग ही खूप महत्वाची आहे. बघा, अंगणवाडी परीक्षा काय आहे, आपण परीक्षा बघितली. आपण जवळपास 200 गुणांची परीक्षा असते. 100 प्रश्न इथं बघायला मिळतात आपल्याला. ओके, ओव्हरव्ह्यू असा आहे. तर बघा, MPSC कडे किंवा ZP कडे कोणती परीक्षा, हा आता कसं आहे, MPSC कडे तर ICDS ची गेलेलीच आहे ही परीक्षा. आता ही MPSC कडे गेली आहे. आता ZP कडची जी परीक्षा आहे, ZP च्या थ्रूची, तर यांचा जो पॅटर्न आहे, मला असं वाटतं की हाच पॅटर्न असणार आहे. आणि ZP चा तर हाच आहे कंपल्सरी. MPSC कडे गेले तर तुमची प्री मेन्स तिथे होऊ शकते. ठीक आहे, हा जो तुमचा पॅटर्न आहे, अभ्यासक्रम जो आहे, मराठी आहे तुमचा, इंग्रजी आहे, जीके आहे म्हणजे सामान्य ज्ञान तुमचं आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास योजना, कायदे व पोषण अभियान, याच्या म्हणजे जे ICDS चे कायदे वगैरे आहे ते आहे याच्यामध्ये. नंतर बघा इथे आहे, परीक्षेत सुद्धा तुम्हाला संगणक ज्ञान विचारलं जातं. तिथेही तुमचं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही आता MSCIT करत असाल ना, आता करत असाल ना, तर या विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. कारण तुम्ही जे शिकताय तेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे. तर हेही तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, MSCIT असेल तर या विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क तुम्ही तिथे घेऊ शकता. चला, आता एक प्रमोशनल थोडस, जर तुम्ही आता या परीक्षेची तयारी करताय तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने एक बॅच लॉन्च केली आहे. इग्नाइट अकॅडमी एक नाही तर जवळपास 2 ते 3 बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. ओके, ब्लर झालेलं होतं. ओके, आता दिसते क्लिअर. इग्नाइट अकॅडमीने या 2 बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत मैत्रिणींनो. जर तुम्हाला पूर्ण बॅच पाहिजे असेल, म्हणजे तुमचा हे जे विषय आहे हे सर्व विषय तुम्हाला एका बॅच मध्ये कव्हर करायचे असतील तर इग्नाइट अकॅडमीची ही लाडकी बहीण बॅच आहे. ही बॅच आहे तुम्हाला 2499 रुपयाची. त्यांचा नंबर तुम्ही इथे बघू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला बघायला मिळतोय इथे. त्यांचा नंबर आहे 88 99 61 16. या नंबरवर तुम्ही यांना कॉल करू शकता. त्यांचं इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप आहे इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये हवं तर लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरला कॉल करा. त्यांना सांगा मी करिअर मित्रा युट्यूब चॅनलवर आले. करिअर मित्राचा तो व्हिडिओ मी बघितलेला होता आणि तिथून मी इथे आलेले आहे तुमच्याकडे. मला या बॅच बद्दल माहिती द्या. तुम्हाला हवं असेल तर तिथे थोडंफार डिस्काउंट वगैरे आपण ट्राय करू इग्नाइट अकॅडमीशी बोलून, की करिअर मित्राचे जे स्पेशल मेंबर आहेत त्यांच्यासाठी आपण काही प्लॅन करू की काही डिस्काउंट तुमच्यासाठी करून देता येईल का. नंतर एक छोटीशी बॅच आहे, छोटीशी प्राइस, म्हणजे मोठी बॅच आहे पण छोटीशी प्राइस आहे. आणि ही बॅच मी रिकमेंड करेल की प्रत्येक जो पण तयारी करतोय ना,
जी पण विद्यार्थिनी, जी पण महिला या पदासाठी तयारी करते ना, अंगणवाडी पर्यवेक्षका, मुख्य सेविका, तर त्या प्रत्येकानी म्हणजे मी एकही सोडत नाहीये, प्रत्येकानी आवर्जून ही बॅच जॉईन करायची. कोणती? 1 रुपयाची बॅच आहे, 1 रुपयाची, फक्त 1 रुपयाची बॅच आहे. याच्यात तुम्हाला काय काय देणार आहे इग्नाइट अकॅडमी? तर मागील वर्षी 2025 मध्ये झालेल्या पेपरचे सर्व प्रश्नांचे डिटेल एक्सप्लेनेशन आहे लेक्चर्स मध्ये. लेक्चर आहे 1 रुपयात. काय इथे चॉकलेट मिळत नाही 1 रुपयामध्ये. 1 रुपयात मेलेडी मिळते, मेलेडी मिळते. ते आता बघा, तो झाला गमतीचा भाग झाला. ठीक आहे, 1 रुपयामध्ये तुम्हाला हे पूर्ण तिथे डिटेल एक्सप्लेनेशन लेक्चर्स मिळणार आहे. पोषण आहार, संगणक ज्ञान, एकात्मिक बाल विकास योजना, कायदेसह इतर सर्व विषयाचे पीवायक्यू समाविष्ट याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे टोटल पीवायक्यू याच्यामध्ये आहेत. साधी आणि सोपी शिकवण्याची पद्धत आहे. इग्नाइट अकॅडमी म्हणलं तर शिकवण्याची पद्धत बद्दल बोलायलाच नको. टॉप क्लास अकॅडमी आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपला चाललेली अकॅडमी आहे इग्नाइट अकॅडमी. ओके, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 1 रुपयात काय घेता? अनलिमिटेड वॉच टाइम आहे. 2025 चे सर्व पीवायक्यूज, हा एक स्टार पॉइंट आहे, लक्ष द्या. 2025 चे सर्व पीवायक्यू टेस्टच्या स्वरूपात तुम्हाला सोडवायला मिळणार आहे. जे 2025 ला परीक्षा झाली होती ना, ती सेम परीक्षा तुम्हाला इथे या 1 रुपयामध्ये सोडवायला मिळणार आहे. व्हिडिओ मिळतील, ते टेस्ट मिळेल, सगळं 1 रुपयात आहे. म्हणजे आवर्जून ही बॅच तुम्ही प्रत्येकाने जॉईन केलेली पाहिजे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. ती ऍप तुम्ही नक्की डाउनलोड करा आणि ऍप डाउनलोड करून ही बॅच नक्की जॉईन करा. सोबत तुम्हाला जर तयारी करायची असेल ना, तर ही रिकमेंड बॅच आहे बरं. ही लाडकी बहीण जी बॅच आहे ना, त्या बॅचचं नाव खूप सुंदर इग्नाइट अकॅडमीने ठेवलेलं आहे, लाडकी बहीण म्हणून. आणि ही बॅच नक्की तुम्ही जॉईन करा. लाडकी बहीण झालं, दुर्गा बॅच झालं. ओके, प्रत्येकाने ही बॅच जॉईन करा. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर यांच्या या नंबरवर कॉल करा. हा नंबर आहे, हा नंबर त्यांचा आहे, या नंबरला कॉल करा. तिथे सांगा मी काय बोलतात ना, की करिअर मित्र या युट्यूब चॅनलवर आले. सरांचा व्हिडिओ मी बघितला होता, आशुतोष सरांचा, आणि त्याच्यामधनं मला ही इन्फॉर्मेशन पाहिजे. तुम्हाला तिथे व्यवस्थित डिस्काउंट आहे, याच्यावर डिस्काउंट मागू नका बरं, डिस्काउंट मागू नका. नाहीतर बाद झालं, डिस्काउंट 1 रुपयावर डिस्काउंट मागतात बरेचसे कार्यकर्ते. ही बॅच आहे 2499 रुपयाची बॅच आहे. जर तुम्हाला काही डिस्काउंट लागलं तर मला माझं नाव तिथे सांगा, आपण बघू काहीतरी सरांशी बोलून. जर झालं तर, शक्य झालं तर करून घेऊ. ठीक आहे, आता जर ठीक आहे हे बॅच वगैरे झालं, आता परीक्षेबद्दलची तुम्हाला काही शंका, काही प्रश्न तुमचे असतील तर आपलं करिअर मित्र युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन राहा. तिथे तुम्ही कमेंट, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तिथे टाका तुमचे प्रश्न काय असतील ते सर्व प्रश्नांचे उत्तर मी तिथे देईल. सोबत माझा नंबर मी इथे दिलाय, हा माझा पर्सनल नंबर आहे 7972723938. या नंबरवरही तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. शक्यतो डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज तुमचा असेल डिटेलमध्ये तर मला व्यवस्थितपणे लिहून पाठवा की असा असा आमचा प्रश्न आहे, तो पूर्ण प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे देईल. ओके, सोबत आपले सोशल मीडिया आहे, जेनझीचं युग आहे सध्या. जेनझी आपले सगळे इंस्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, टेलिग्राम असेल, त्या सगळ्या ठिकाणी जेनझीचा कहर आहे. खास करून फेमस ऍप आपलं इंस्टाग्राम आहे. इग्नाइट आपलं करिअर मित्राचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते नक्की तुम्ही फॉलो करा. तिथे करिअर मित्र हे आपले ID इथे बघायला मिळते तुम्हाला. ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघताय ते युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपलं जे हे आहे काय बोलतात त्याला, टेलिग्राम चॅनल आहे, तेही नक्की तुम्ही जॉईन करा. तिथेही मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स देत असतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्यासाठी जर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा, तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकतो. नेक्स्ट व्हिडिओही मी घेऊन येतोय, तो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू, ऑल द बेस्ट. भेटू पुढच्या एका सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय.